एक गोष्ट स्वतःच्या अनुभवावरनं लक्षात आली, म्हटलं तुमच्याशीही थोडंसं बोलूया. बऱ्याच गोष्टी नेहमी तुमच्याशी बोलतच असते, त्यातलीच ही एक, की आता आपल्याकडे सणवार सुरू झालेले आहेत. गणपती बाप्पांचं आगमन 27 तारखेला होत आहे. त्यांच्या पाठोपाठ गौराई येत आहेत. म्हणजे 10 दिवस घरामध्ये सण उत्सव आहेत, पाहुणे रावळे अगदी रेलचेल असेल. मग आपण ह्या सणासाठी खूप ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण शॉपिंग करतो. कोणी प्रत्यक्ष जाऊन करतात. हल्ली काय झालेलं आहे, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन गोष्टींमधून, त्याचप्रमाणे तुम्ही मॉलमध्ये जाता खरेदी करायला. आता मला सांगा, या सगळ्या ज्या ऑनलाईन गोष्टी आहेत, यामध्ये आपल्याला किती पैसा खर्च होतो ते तो भाग वेगळाच आहे, त्याबद्दल मी बोलतच नाही आहे. तर तो 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 विषय सोडून द्या. पण आपण त्यामध्ये जे आपले आता हे छोटे छोटे व्यवसाय, छोटं कर्ज काढून काही लोक सुरू करतात. कोणी किराणा दुकान टाकतं, कोणी लायटिंगचं दुकान टाकतं, कोणी फटाके विकतं, कोणी भाजीपाला विकतं, कोणी कपडे विकतं, कोणी बऱ्याच गोष्टी. आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन लोक असतील किंवा अजूनही कोणी असतील, मला इथे भाषाभेद, जातीभेद याबद्दल बोलायचंच नाही आहे. कोणी होतकरू महिला आहेत, ज्या खूप अगदी पोटतिडकीनं व्यवसाय करण्यासाठी रस्त्यावरती आपले किंवा दुकानांमध्ये आपले छोटे व्यवसाय सुरू केलेले आहेत. यांच्याकडे जर तुम्ही जाऊन खरेदी केलं तर त्यांच्याबरोबर तुमचं एक बॉन्डिंग होतं. तुम्हाला 2 पैशाचा डिस्काउंटसुद्धा मिळतो. आणि उद्या वेळ प्रसंग तुमच्याकडे कधी पैसे असले नसले तरी 8-10 दिवस थांबा म्हटले तर ते तुमच्यासाठी क्रेडिटवरती थांबतात. पण या गोष्टीची कुठेतरी आपल्याला जाण असली पाहिजे. आपण जाऊन डायरेक्ट मॉलमधनं किंवा ह्याच्यामधनं ज्या वेळेला खरेदी करतो, त्यावेळेला असे हे जे छोटे व्यावसायिक आहेत, माझ्या भारतातील म्हणा, माझ्या महाराष्ट्रातील म्हणा, हा जो होतकरू जो वर्ग आहे हा तसाच राहतो. मग आता मला सांगा, आता तुम्ही थोडासा बदल तुमच्यापासून सुरुवात कराल का? मी केलाय, तुम्ही पण कराल का? आपण अशा छोट्या दुकानदारांकडनं आपलं सामान घेऊया, हा सण साजरा करूया, एकमेकाला मदत करूया, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. जय भवानी, जय जगदंब. कमेंट बॉक्समध्ये तुमचे रिप्लाय जरूर द्या, वाट बघत आहे.